नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी काही दिवसापूर्वी ॲड पडली होती ग्रुप सीची, त्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी तसेच आणि काही तत्सम पदे होती. त्यासाठी माझ्या काही मित्रांनी अप्लाय केलं आहे. पण त्यांना एक कन्फ्युजन आहे की मी सध्या काम करत आहे किंवा मी सध्या आता जॉबवर आहे. पण त्यातून मी कसा वेळ काढू? तर माझ्या मित्रांना असे सांगणे आहे की तुम्ही दिवसातून फक्त 4 तास काढू शकता. म्हणजे तुमचा जर जॉब एक 9 तास किंवा 9 तासापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही सकाळी लवकर उठून 2 तास आणि संध्याकाळी झोपायच्या अगोदर 2 तास असे करून तुम्ही सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असे टोटल तुम्ही 4 तास काढू शकता. सकाळी 2 तासामधले तुम्ही पहिला 1 तास तुम्ही पहिल्या 2 तासामध्ये तुम्ही जी-एस, सामान्य ज्ञान वाचू शकता. त्यामध्ये तुम्ही एक-एक विषय कव्हर करत जर गेलात, तर त्यामध्ये अ, पहिली 15 मिनटं 2 तासातले पहिले 15 ते 20 मिनटं तुम्ही जे अगोदर वाचले आहे त्यासाठी तुम्ही ते रिव्हिजनला देऊ शकता. असं केल्याने तुमचे अगोदरचे जे वाचले होते ते विसरणार नाही आणि नंतरचे एक दीड तास किंवा दीड तासापेक्षा जे जास्त वेळ असतो, तो तुम्ही नवीन वाचन करू शकता. असे तुम्ही कंटिन्यू एक आठवडाभर म्हणजे 5 दिवस जर केलात आणि त्यामध्ये आठवड्यातले शेवटचे 2 दिवस रिव्हिजन केलाच आठवड्याचे पूर्ण, तर तुम्हाला ते लक्षात राहायला सोपं जाईल. असे कंटिन्यू तुम्ही परीक्षेपर्यंत जर केलात, तर तुम्ही नक्कीच फ्री पास व्हाल. त्यानंतर शेवटचे संध्याकाळी रात्रीचे 2 तास त्यामध्ये पहिला तास तुम्ही पहिला तास तुम्ही मॅथ्स रिझनिंग घेऊ शकता आणि दुसरा तास तुम्ही करंट अफेअर घेऊ शकता. असे तुम्ही कंटिन्यू जर करत गेलात, तर तुम्ही सहजपणे पास व्हाल. आता परीक्षेला 80 ते 84 दिवस राहिले आहेत आणि त्यामध्ये तुम्ही एकही दिवस वाया घालवू नका, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये गॅप पडेल. खूप कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला तग धरायचा आहे. मग ह्यासाठी तुम्हाला ही मेहनत घेणे जरुरीचे आहे आणि माझ्या मित्रांना एवढेच सांगणे आहे की तुम्ही मनापासून स्टडी करा आणि जे तुम्हाला स्टडी करताना जे अवघड वाटते, त्याला तुम्ही फुल्ली करून नंतरनं रविवारचे जे फुल्ली केलेलं आहे त्यावरच अभ्यास करा. म्हणजे ते सुद्धा तुमचं क्लिअर होऊन जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही कंटिन्यू जर स्टडी करत गेलात, तर नक्कीच तुम्ही प्री पास व्हाल. आता जवळपास 6,000च्या प्लस 5,500 प्लस जागा आहेत. त्यामुळे मेरिट 2023ला 19 लागले होते. तेव्हा 7,500 जागा होत्या आणि आत्ता 5,500 जागा आहेत आणि अजूनसुद्धा काही जागा वाढणार आहेत असं आता सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू अभ्यास करत राहा आणि ह्यावेळीसुद्धा मेरिट माझ्या अंदाजानुसार एक 40 प्लस तरी जाईल. त्यामुळे तुम्ही प्रॉपरली प्लॅन करून स्टडी करा आणि रूल्स डिसिप्लिन फॉलो करा. नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि जे अवघड वाटते ते सतत करा. सतत त्याचे मनन चिंतन करा, जेणेकरून तुम्हाला ते पेपराला आठवेल आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे तुम्हाला परीक्षेत गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही आणि पेपर तुम्हाला सोडवायला अगदी सोपा जाईल. अशा प्रकारे तुम्ही जर कामावर असाल किंवा कुठे तुम्ही काम करत असाल, तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन लावू शकता आणि परीक्षेच्या अगोदर तुम्ही जर कुठे जॉब करत असाल, तर तुम्ही परीक्षेच्या अगोदर 8 दिवस सुट्टी काढा आणि त्या सुट्टीचं तुम्ही फुल दिवस रिव्हिजन करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षा सोपी जाईल. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.